टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। करून त्यांना इंडस्ट्रीशी टायअप करून दिव्यांगांना आणि अपंगांना चांगल्या पद्धतीची नोकरी मिळावी यासाठी जो आम्ही संकल्प केलेला होता त्याचा देखील आढावा मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आनंदवनामध्ये झाला। आणि आताच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मागच्या वर्षी जी आम्ही घोषणा केली होती की 8वी 9वी आणि 10वी या वर्गांमध्ये शिकणारे जे कर्मचारी आमचे MIDCचे आहेत आणि अधिकारी आहेत त्यांची मुलं यांना टॅब मोफत देण्याचा जो उपक्रम आम्ही मागच्या वर्षी जो जाहीर केला होता त्याचं वितरण देखील आज माझ्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं। आणि विदर्भामध्ये आल्यानंतर इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये आज मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली अजून एक निर्णय झाला, तो म्हणजे चंद्रपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल या संपूर्ण भागामध्ये किमान 10,000 एकर जमीन ही नव्यानं भूसंपादन करण्याच्या संदर्भामधले मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले। त्याच्यावर देखील पुढच्या महिन्याभरामध्ये आम्ही कारवाई सुरू करणार आहोत। आता याच्यानंतर एक पक्षीय कार्यक्रम देखील आहे की शिवसेना सभासद नोंदणी जी सुरू झालेली आहे त्या सभासद नोंदणीच्या कार्यक्रमाला देखील मी उपस्थित राहणार आहे। पण उद्योगमंत्री म्हणून मला सांगताना आनंद आहे की गडचिरोलीमध्ये देखील फार मोठी इन्व्हेस्टमेंट येते। आपल्याला आठवत असेल की उद्योगमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मी नागपूरमध्ये आलो होतो आणि लॉईड्सच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर माझी बैठक झाली होती तेव्हा मी असं म्हटलं होतं की एक दिवस असा येईल की गडचिरोलीचं नाव हे नक्षलवादी जिल्हा नाही तर गडचिरोली ही उद्योगनगरी आहे अशा पद्धतीचा उल्लेख महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पातळीवर केला जाईल। आणि त्याच पद्धतीनं आम्ही कामाला लागलो। लॉईड्ससारखी कंपनी त्या ठिकाणी आली। जोशी म्हणून एक उद्योजक आहेत त्यांनी देखील 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी केलेली आहे। परवाच्या ॲडव्हान्टेज विदर्भच्या कार्यक्रमाला जेव्हा मी आलो होतो त्यावेळी सज्जनजी जिंदालनी देखील फार मोठी घोषणा केली। जो MOU केला आहे त्याची अंमलबजावणी ते कशा पद्धतीनं करणार आहेत हे देखील त्यांनी सांगितलं। म्हणून मला असं वाटतं की विदर्भामध्ये महायुतीच्या सरकारमार्फत झालेल्या MOU पैकी जवळजवळ 5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट ही विदर्भाच्या संपूर्ण परिसरामध्ये होते आणि तेवढे MOU देखील झालेले आहेत। आता हे MOU झाल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये अशी शंका असते की तुमच्या मनामध्ये म्हणण्यापेक्षा अनेक मुंबईचे आमचे जे हितचिंतक आहेत त्यांच्या मनामध्ये शंका असते की MOU किती झाले, मग त्याची अंमलबजावणी होणार आहे की नाही होणार आहे। तर परवाच्या भाषणामध्ये मी असं सांगितलं की MOU किती झाले आणि त्याचं काय झालं याचं उत्तर प्रभाकरनने दिलेलं आहे आणि भविष्यातल्या MOUचं काय होणार आहे याचं उत्तर सज्जन जिंदालांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे पूर्वीचे MOU देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी होते। 85 ते 90% इम्प्लिमेंट रेशो आहे। आता जे MOU झालेले आहेत त्याच्या पद्धतीनं कसे इम्प्लिमेंट करायचे यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली एक समिती आता तयार होते। दर महिन्याभराने मी स्वतः त्याचा आढावा घेणार आहे की 15,70,000 कोटीची गुंतवणूक जी महाराष्ट्रामध्ये आलेली आहे ती कशा पद्धतीने येते, काय होते। आणि दुसरी एक फक्त आपल्याला विनंती करायची की जे आपल्याला ब्रीफिंग केलं जातं की गुंतवणूक आली म्हणजे 1 महिन्यामध्ये त्याची अंमलबजावणी होणार आहे, तर ही गुंतवणूक 3 वर्षासाठी 5 वर्षासाठी असते। त्याची सुरुवात आता झाली। त्यांना NOC देणं, त्या कॅबिनेट सब कमिटीमध्ये त्यांना त्यांच्या फॅसिलिटी उपलब्ध करून देणं हे सगळे टप्पे आहेत आणि याच्यातले काही टप्पे डावोसला जायच्या अगोदर देखील आम्ही पूर्ण केलेले आहेत। आणि ह्याच्यातनं अजून एक तुम्ही जे मला प्रश्न विचारणार आहात की डावोसच का, सज्जन जिंदाल डावोसला का गेले, अजून उद्योजक डावोसला का गेले, ते देखील उत्तर मी सुरुवातीलाच देतो। डावोस हा असा जगातला एक प्लॅटफॉर्म आहे की ज्या ठिकाणी जगातल्या सगळ्या कंपन्यांचे मालक, CEO, मोठमोठे राज्यकर्ते आलेले असतात आणि प्रत्येक इंडस्ट्रियलिस्टला वाटत असतं की माझा MOU जर डावोसला झाला तर त्याची नोंद ही जगभरामध्ये घेतली जाईल। त्यांचे जे इन्व्हेस्टर असतात ॲब्रॉडमधले ते त्यांना तिथे भेटत असतात। म्हणून हा डावोसला आपण उपक्रम करत असतो। डावोसच्या त्या उपक्रमामध्ये आपण सामील होत असतो। पण तिथं जरी सामील झालो तरी येणारी परकीय गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्रातल्या माणसानं जर खेचून आणली
तर मला असं वाटतं की याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे, आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि म्हणूनच दावोससारख्या प्लॅटफॉर्मवर MOU करण्याचं कारणच हे आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्या राज्याचं नाव, आपल्या देशाचं नाव जागतिक पातळीवर जातं. आज एक MOU होतोय ॲडव्हान्टेज विदर्भमध्ये. आमचे सेक्रेटरी देखील त्याच्यासाठी आलेले आहेत, गडकरी साहेब आहेत, मुख्यमंत्री महोदय आहेत. तर तो MOU आम्ही इथंच करतोय ना, तो विदर्भासाठीचाच MOU आहे. त्याच्यामुळे विदर्भामध्ये ज्या पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट येते त्याच्यामुळं हजारो लाखो लोकांना, मुलामुलींना त्याच्यातनं रोजगार मिळणार आहे. आणि हे कुठेही लोकांना फक्त आम्ही डावोसमधनं जाऊन इन्व्हेस्टमेंट आणली हे सांगण्यासाठी नाही, तर ही शाश्वत गुंतवणूक आहे आणि ही विदर्भामध्ये आम्ही करणार आहोत. तसंच विदर्भासह महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आहोत. एक प्रश्न असा आहे सर, MIDC हा एक पार्ट झाला तुमच्या खात्याचा, इतरही पार्ट आहे, मैत्री आहे, सिकॉम आहे आणि तुमचे बाकी डिपार्टमेंट्स आहेत, बॉयलर्स पासून खूप सारे छोटे छोटे डिपार्टमेंट्स आहेत. पण आता वेळही कमी झाला, तुम्हाला 1-2 महिनेच झाले हे पदभार स्वीकारून. तर विदर्भामध्ये रेशीम उद्योग असेल किंवा इतर जे प्रश्न आहेत त्यासाठी भविष्यात जसं आनंदवनामध्ये तुम्ही एक प्रोजेक्ट घेताय आता, तर विदर्भामध्ये MIDC, जमीन संपादन, डावोस वगैरे सगळं सुरू आहे बॅटिंग तुमची गेल्या 4 वर्षापासून. पण रेशीम पासून धानापर्यंत MIDC यासाठी काय तुमचं विजन आहे? नाही, MIDC बरोबर आता आम्ही वस्त्रोद्योग पॉलिसी देखील केलेली आहे. विदर्भामध्ये अमरावतीचा जर विचार केला तर अमरावतीमध्ये सगळ्यात फास्टेस्ट ॲक्विजिशन 45 दिवसात 1000 एकरचं आम्ही केलं. आणि तिथे देशामध्ये जे 6 PM मेगा टेक्स्टाईल पार्क झाले त्याच्यातला एक वस्त्रोद्योगाच्या निमित्तानं त्या ठिकाणी होतोय. आता काल देखील भाषणामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की काही ठिकाणी आपल्याकडे कॉटन बेल्ट आहे. मला देखील माहीत नव्हतं की कापसाचा अजून काय उपयोग आहे, परंतु डिफेन्सच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की जो हमीभाव आहे त्या हमीभावानं कापूस आम्ही खरेदी करू आणि तो डिफेन्ससाठी आपण वापरू. हे मला तर माहीत नव्हतं. मग त्यांना जागा द्यायचा प्रश्न असेल म्हणजे हा वेगळा बिझनेस सुरू होतोय. चंद्रपूरला आम्ही होतो, तिथं पितळेचं क्लस्टर करायचा निर्णय आपण घेतलेला आहे. गडचिरोलीमध्ये स्टील इंडस्ट्री होते. आपल्याला आठवत असेल की नागपूरला लिकर इंडस्ट्रीसाठी देखील प्रयत्न केला होता, त्याचा देखील आपण MOU केला होता, मी आलो होतो. तो तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. आजपर्यंत लिकर तयार करत असताना गहू असेल, तांदूळ असेल त्याच्यापासून झाली, पण आता नागपूरमध्ये जी प्रकल्प आपण आणलेला आहे ते जवापासून लिकर तयार करण्याचा जो उद्योग आहे तो इथं आलेला होता. म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांना देखील ह्या उद्योगातनं ताकद मिळणार आहे. कृषीपूरक उद्योग देखील ह्याच्यातनं निर्मिती होते. काही छोटे छोटे क्लस्टर देखील आपण करतोय. नागपूरमध्ये महिलांचं उदबत्ती बनवण्याचं एक क्लस्टर आहे, ते तर फार मोठं क्लस्टर आहे, त्याचा उल्लेख प्रत्येक ठिकाणी आम्ही करतो. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं आपण स्टार्टअप देतोय, खादी ग्रामोद्योगमधनं आपण रोजगार उपलब्ध करून देतोय. मधांचं गाव जे आहे त्या मधांची गावं देखील आता जिल्हास्तरावर आपण करणार आहोत. आणि उद्योग विभागाबरोबरच मराठी भाषा हा देखील विभाग माझ्याकडे आहे. त्याच्यामुळं मराठी उद्योजकांना जे जे काही सहकार्य लागेल ते देखील करण्याची भूमिका भविष्यामध्ये उद्योग विभाग आणि मराठी भाषा विभाग घेणार आहे. हा होत आहेत ना MOU आज साईन होत आहेत. त्याच्यामध्ये इथले स्थानिक MOU आहेत ते, आणि त्याच्यातनं देखील रोजगार निर्मिती होणार आहे. पण अजून एक नागपूरच्या दृष्टीनं आणि विदर्भाच्या दृष्टीनं उद्योग विभागानं जे काही निर्णय घेतलेले आहेत ते देखील मला आपल्याला सांगायचे आहेत. आपल्या काही जिल्ह्यांमध्ये उद्योग भवन बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला, जेणेकरून त्या एका उद्योग भवनामध्ये, नागपूरमध्ये ते आहे, एका उद्योग भवनामध्ये आमची सगळी खादी ग्रामोद्योगपासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल, सिकॉम असेल, ही सगळी कार्यालय ही एकाच ठिकाणी येतील. पर्यावरणाचे दाखले देखील त्या ठिकाणी मिळतील. आणि मगाशी तुम्ही जो एक उल्लेख केला की मैत्री कायदा हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना पहिल्या फेजमध्ये झाला, आणि परवा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून आम्ही एक पोर्टल लॉन्च केलं. त्याच्यामध्ये आता उद्योजकानं अर्ज केल्यानंतर तो अर्ज कोणाकडे किती दिवस राहिलेला आहे, त्याच्यावर कार्यवाही का झाली नाही हे तुम्हाला त्या पोर्टलला आता बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे 30 दिवसामध्ये म्हणजे जे काही नियम आहेत, किती दिवसामध्ये NOC दिली गेली पाहिजे, किती दिवसामध्ये कागदपत्र पूर्ण केली पाहिजेत, याची सगळी माहिती शासनानं डिक्लेअर केलेली आहे. तेवढ्या दिवसामध्ये त्या NOCs मिळाल्या पाहिजेत, हे त्यांच्यावर बंधन राहील. जाणीवपूर्वक NOC न देण्याचा किंवा परमिशन न देण्याचा कोणी जर कार्यक्रम केला तर त्यांचा कार्यक्रम होऊ शकतो. ही जाणीव त्या प्रत्येक खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्यांना असावी, म्हणूनच आम्ही ते पोर्टल आणलेलं आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे की उद्योजकांवर दादागिरी करून, दबाव आणून जर काही विविध पक्षांच्या
पदाधिकाऱ्यांची नावं सांगून, आमची कोणाची नावं सांगून जर उद्योजकांना त्रास द्यायचा प्रयत्न कोण करत असेल तर शासन म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. त्याच्यामध्ये पोलिसांनी कडक कारवाई करावी आणि अद्दल घडवावी कायदेशीर, अशा पद्धतीची शासन म्हणून आमची भूमिका आहे. आजच म्हणजे योगायोग बघ कसं आहे, आजच ही चर्चा झाली 2 तासापूर्वी मुख्यमंत्री महोदयांशी की ज्या जमिनी फार मोठ्या पद्धतीनं घेऊन ठेवलेल्या आहेत आणि अपेक्षित असलेले प्रकल्प त्या ठिकाणी सुरू झाले नाहीत, तर त्यांना त्याची कारणं विचारून व त्यांना उरलेली जमीन जर आवश्यक नसेल तर ती अन्य उद्योजकांना देण्यासंदर्भात कुठची पॉलिसी करता येईल का, ही आताच मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे. नाही, आता पूर्वी झालेल्या MIDC आणि आता होणाऱ्या MIDC याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आता गडचिरोलीमध्ये सज्जन जिंदालच्या JSWने जी घोषणा केली की आम्ही स्टील प्लांट टाकणार आहोत, स्टील बनवणार आहोत, पण स्टील बनवताना आम्ही छोटं स्टील बनवणार नाही आहोत, आम्ही मोठं स्टीलचं प्रोडक्शन करणार आहोत, जेणेकरून ते स्टील इकोसिस्टीमवाले घेऊन जातील आणि अजून एक इंडस्ट्री जनरेट होईल. तर ही इकोसिस्टीम जनरेट होत असताना जी जागा लागणार आहे त्याच्यासाठी आपण ह्या जागा ॲक्वायर करतोय. ह्याच्यामध्ये गडचिरोलीचा उल्लेख आपण का केला पाहिजे, कारण गडचिरोलीमध्ये जे इंडस्ट्रियलिस्ट त्या ठिकाणी गेले, त्यांनी धाडस दाखवलं, तिथे अनेक नक्षलवाद्यांनी स्वतःच्या हातातल्या बंदुका टाकून स्वतःच्या हाताला काम लावून घेतलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की विजापूरला जो प्रसंग घडला असेल, नक्षलवादी मुवमेंट मोडून काढण्याचं, त्याचं स्वागत केलं पाहिजे. परंतु अशा पद्धतीचे प्रकार आपल्याकडे देखील झालेले आहेत. मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेब गडचिरोलीचे पालकमंत्री होते आणि त्यावेळी देखील गडचिरोलीमध्ये अशी एक मुवमेंट झालेली होती. आणि म्हणून मला असं वाटतं की नक्षलवाद्यांमध्ये जनजागृती करून त्यांच्या हातातल्या बंदुका टाकून त्यांनी हाताला जर काम लावून घेतलं तर अजून एक चांगला पायंडा पडेल. परंतु विजापूरला जो प्रसंग घडलेला आहे ती तिथली परिस्थिती आहे. पण गडचिरोलीमधले आता पुलं होत आहेत, रस्ते होत आहेत, सगळ्या इंडस्ट्रीला सहकार्य होतं आहे. त्याच्यामुळे गडचिरोली हा 100% स्टील हब बनणार आहे. आता नाशिक, मला असं वाटतं नागपूरच्या पालकमंत्री पदावर कुठेही वाद नाही. त्याच्यामुळे नाशिकचा आणि रायगडचा जो गुंता आपण म्हणूया, वाद नको म्हणूया, तो लवकरात लवकर सुटेल. ॲक्विएशन, मला असं वाटतं की ॲक्विएशन आमचं कम्प्लीट होत आलेलं आहे. हां, HPCला आता तो विषय आहे. HPCला ती मान्यता मिळाल्यानंतर जी आम्ही घोषणा केलेली आहे त्याची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत. सर, मिहानमध्ये बरेचसे कंपन्या बंद पडलेल्या आहेत. ते म्हणतात की वीज दर जास्त आहे, वीज दर कमी होत नाही, त्यासाठी आम्हाला लॉस पडत आहे. तर ते वीज दर कमी करण्यासाठी काय प्लॅनिंग केलेलं आहे? या बाबतीमध्ये कसं आहे, मिहान हा जो प्रकल्प आहे तो माझ्या अखत्यारीमध्ये येत नाही. तो माझ्या मते नगरविकासकडे जातो. तरीसुद्धा प्रत्येक प्रोजेक्टला एक जो इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीमध्ये गैरसमज करून दिला जातो की आपले रेट जास्त आहेत, मी समजू शकतो ते आहेत. पण ज्यावेळी कॅबिनेट सब कमिटी होते मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली, ते 3 रुपयापर्यंत ते रेट कमी करण्याचे अधिकार हे कॅबिनेट सब कमिटीला आहेत. आणि म्हणून त्या इंडस्ट्रियलिस्टनं कॅबिनेट सब कमिटीमध्ये यावं, त्यांनी त्याची मागणी मान्य करून घ्यावी आणि रेट कमी करून घ्यावेत, त्याच्यावर सबसिडी घ्यावं. सर, एक प्रश्न असा आहे विदर्भातल्या उद्योगपतींचा. माथाडी कायदा राज्यभर लागू आहे आणि नागपूरमध्ये काही स्टील इंडस्ट्रीज आहे किंवा इतर आहे, त्यांच्यावरती माथाडी जबरदस्तीनं ॲक्टनुसार त्यांना म्हणजे क्रेननी सगळं काम होतं, ट्रेन येते, क्रेननी खाली उतरवलं जातं, हायड्रा वापरला जातो. पण माथाडी तिथे जबरदस्तीने येतात आणि तिथे काही गँग्स आहेत माथाडींच्या. माथाडींना काम मिळालं पाहिजे, विदर्भवासियांची मागणी आहे, उद्योजकांचं म्हणणं आहे. पण काही माथाडी त्रास देत आहेत, त्याच्यावरती काही. ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. माथाड्यांचा कायदा हा माथाडी कुटुंबासाठी अतिशय योग्य कायदा आहे, त्याला तो न्याय देणारा कायदा आहे. परंतु तो न्याय देत असताना अमाथाडी काही लोकांच्या गँग, तुम्ही गँग हा शब्द परफेक्ट केलेला आहे, ते गँग आहेत आणि त्या काम न करता पैसे घेण्याची प्रवृत्ती काही ठिकाणी वाढते.
म्हणूनच मगाशी सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांचं देखील याच्याबद्दलची भूमिका ही कठोर आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं तेच म्हणणं आहे आणि उद्योगमंत्री म्हणून माझं देखील तेच म्हणणं आहे की अशी प्रवृत्ती उद्योजकांना त्रास देणारी कायदेशीररित्या मोडीत काढली पाहिजे. राहुल सोलापूरकर यांनी आज बाबासाहेब आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. याआधी सुद्धा त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य केलं. तर राहुल सोलापूरकरनी आता मला असं वाटतं की ऐतिहासिक बाबींवर बोलणंच टाळलं पाहिजे असं मला आता वाटतं. राहुल सोलापूरकर मी देखील त्यांना चांगलं ओळखतो, कलाकार म्हणून ते ज्येष्ठ आहेत, त्यांचा इतिहासावर अभ्यास आहे. परंतु त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतली आग्र्याची सुटका ती देखील मी मुलाखत बघितली आणि आज जर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काहीतरी बोलले असतील तर माझी त्यांना विनंती आहे मित्र म्हणून की त्यांनी आता इतिहासावर बोलणं टाळावं. कारण इतिहासाचा वेगळा उपयोग बोलण्यातनं ते जर करत असतील तर ते चुकीचं आहे आणि त्याच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. देशातली पहिली AI पॉलिसी करण्याची आमची इच्छा आहे. त्याची कमिटी देखील मी आता नेमतोय. त्याच्याबाबतची चर्चा सगळ्या तिन्ही नेते मंडळींशी मी करेन. परंतु AI पॉलिसी देखील उद्योग विभागामध्ये आणणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं आमची वाटचाल सुरू आहे. सर, जंगलांवरती अतिक्रमण करून इंडस्ट्री तयार केला जात आहे. वन्य प्राणी हे जे आहे मानव वसाहतीमध्ये येत आहेत आणि जंगलांच्या आजूबाजूला जे वसाहती होत्या त्यांचं पुनर्वसन ज्याप्रमाणे व्हायचं आहे त्याप्रमाणे होत नाही. यावर तुम्ही उद्योग मंत्री आहात, काय तुमचा उपाय? नाही, मला जेवढी माहिती आहे तेवढी वन खात्यामध्ये अतिक्रमण करून उद्योग उभारले जाऊ शकत नाहीत. MIDC त्याचं माध्यम आहे आणि प्रायव्हेट लँडमध्ये 0.01% असं कुठं झालं असेल की वन खात्या नाही सांगतो ना वन खात्याच्या जागेवर अनियमितपणे किंवा जाणीवपूर्वक जर अतिक्रमण कोणी केलं असेल त्याच्यामध्ये कलेक्टरने लक्ष घातलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की उद्योजकांना दोन पद्धतीनं काम करता येतं. एक MIDCची जागा घेऊन आणि दुसरी स्वतःची प्रायव्हेट लँड घेऊन. आता मी 100% खात्रीलायक सांगतो की MIDC वन खात्याची जागा सगळ्या परवानग्या असल्याशिवाय घेत नाही आणि ती घेतल्यानंतर सगळ्या परवानग्या असल्याशिवाय ती देत नाही. आता राहिला प्रायव्हेट बाबतीत तर त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातलं पाहिजे जर असं अतिक्रमण कोणी केलं असेल तर. सर, मागे एक प्रश्न केला होता की नागपूरमध्ये बऱ्याच कंपन्यांच्या वादागादा वाचतोय आणि नागपूरचे उद्योग बाहेर स्टेटमध्ये घेऊन जातात. तर आपण म्हटलं होतं मला माहिती नाही, आम्ही त्यांची माहिती सांगणार. तर ते बाहेर गेलेले उद्योग किती नाही गेलाच नाही तर माहिती कुठची सांगू? सर, गेले आहेत सर, बरेच उद्योग सांगा ना मला. नाही 1 मिनिट परत एकदा सांगतो. दोन गोष्टीची गल्लत होता कामा नये. MIDCमध्ये जागा असलेली इंडस्ट्री उभी राहिलेली बाहेर जाणं हा एक वेगळा प्रकार आहे आणि माझी इंडस्ट्री आहे, मी स्वतःची जागा घेतलेली आणि स्वतःची इंडस्ट्री मला परवडत नाही म्हणून बाहेर जातो, हा वेगळा प्रकार आहे. त्याच्यामुळं MIDCतनं कुठचाही प्रकल्प, उलट आलेले आहेत प्रकल्प विदर्भामध्ये 5 लाख कोटीचे प्रकल्प या दावोसच्या MOUमध्ये इथं आलेले आहेत, कुठेही गेलेलं नाही. नाही ठीक आहे ना. सोयाबीनच्या बाबतीमध्ये अशी परिस्थिती असेल तर मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोलेन, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलेन आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, त्यांचं नुकसान होणार नाही, त्यांच्यावर अन्याय होणार नाही अशी भूमिका शासन म्हणून घेऊ. विदर्भाचं रत्नागिरी केव्हा होणार? विदर्भाचं रत्नागिरी केव्हा? कुठच्या अर्थानं प्रश्न विचारला मला कळलं नाही. म्हणजे ज्याप्रमाणे रत्नागिरीमध्ये डेव्हलपमेंट झालेलं आहे म्हणजे तुम्हाला पापलेट मिळालं पाहिजे का, सुरमई मिळालं पाहिजे का, बोंबीलमय काय, दररोज सोलकडी तुम्हाला प्यायची आहे का, फिश करी, तुमचा उद्देश काय प्रश्नाचा? विदर्भाचं रत्नागिरी म्हणजे डेव्हलपमेंट मध्ये थोडंसं नाही. विदर्भ आणि कोकण हे सिमिलर असल्यामुळं मला असं वाटतं की दोन्ही ठिकाणी सायमल्टेनियसली प्रगती सुरू आहे औद्योगिक. जसं गडचिरोली किंवा विदर्भामध्ये आता मोठ्या प्रमाणात प्रकल्प येत आहेत तसं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प येत आहेत. त्याच्यामुळे विदर्भ आणि कोकण एका ट्रॅकवर चालू आहे, चिंता करण्याची काय आवश्यकता नाही. नाही प्रॉडक्ट्स नाही,
गणेश निबे नावाचे एक मराठी उद्योजक आहेत, डिफेन्समध्ये अतिशय मोठं काम करत आहेत. त्यांच्या प्रकल्पाच्या उद्घाटनाला मी मुख्यमंत्री मोदयांबरोबर गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की मला जर तुम्ही यवतमाळ आणि या परिसरामध्ये जागा मिळवून दिली तर सगळा कापूस जो आहे तो हमीभावाच्या रूपानं डिफेन्सवाले घेऊ शकतात, कारण ते बुलेट बनवताना किंवा वेपन बनवताना त्याचा काहीतरी वापर करतात. आता मला ते टेक्निकली सांगता येत नाही, पण ते वापर करतात हे त्यांनी आम्हाला पटवून दिलं. तर त्याच्यासाठी कापसाचा उपयोग होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं आणि त्याच्या दृष्टीनं ते स्वतः आता सर्वे करणार आहेत डिफेन्सवाले. तर शेवटचा प्रश्न असा आहे, हल्दीराम वगैरे मोठे उद्योग जे आहे नागपूरचे, त्यांनी MIDC मध्ये काही जागा घेत नाही आणि इतरही मोठे उद्योग आहे की स्वतःच्या जागा डेव्हलप करून ते पार्क्स डेव्हलप करतात. काही पार्क जे आहेत, जसे उमिया नावाचा एक पार्क आहे, त्यात तेवढे डेव्हलपमेंट नाही. जी सिक्युरिटी महिलांसाठी म्हणजे काम करणारे लोक असतील, ही सिक्युरिटी MIDC एरियामध्ये मिळते, बसेस गव्हर्नमेंटच्या असतात, तशा प्रायव्हेटमध्ये नसतात. त्यामुळे प्रायव्हेट जे इंडस्ट्रियल पार्क्स आहे त्यांना MIDC कोलॅबोरेशन करून, जसं तुम्ही पेणमध्ये कुठेतरी केलं आहे, नाही आहेच ना. विदर्भात तशी कमी आहे. पहिली गोष्ट, प्रायव्हेट इंडस्ट्री असू दे किंवा MIDCतली इंडस्ट्री असू दे, त्यांना संरक्षण देणं ही सरकार म्हणून आमची भूमिका आहे. म्हणून मगाशी मी सांगितलं, पण तुम्ही कशा पद्धतीनं आमच्याकडे पुढे येता, कशा पद्धतीनं तुमची भूमिका मांडता, कशा पद्धतीनं तुम्ही पोलिसांचा आधार घेता किंवा प्रशासनाचा आधार घेता, त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे ना. त्याच्यामुळे प्रायव्हेट इंडस्ट्री जरी MIDCमध्ये नसली तरी शेवटी त्याचा आधार आम्हाला केलाच पाहिजे. सर, जिस तरीके से ये सर बोल रहे थे, बुटीबोरी में एक ग्रीन एनर्जी जनरेशन प्लांट लग रहा था, जो वो वहाँ से शिफ्ट होकर गुजरात चले गया, लगभग 4000 करोड़ का कुछ ऐसा कुछ प्लांट था. कब चला गया? सर, ये पिछले साल की बात है. असं झालं? खंडणी केलं कंपनीनं, त्या कंपनीनं खंडन पण केलं होतं त्यावेळेसच. आम्ही असं कुठलाही प्रकल्प आणला नाही. मी एक सांगू का गंमत तुम्हाला, म्हणजे आपण शेवटचं उत्तर देतो आणि मला पण जायचं आहे. मध्ये तुम्हाला माहिती असेल की 1 वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं एक ट्विट आलं की आनंद महिंद्रांची महिंद्रा कंपनी जी आहे ती महाराष्ट्र सोडून गुजरातला निघाली. बरोबर आहे. आजची वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो की महिंद्रा अँड महिंद्रा तुमच्या विदर्भामध्ये सुद्धा प्लांट घालण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. त्यांनी एक जागेचं प्रपोजल, एक कारखाना NCLTमधनं घेतलेला आहे, त्याचं प्रपोजल आमच्याकडे आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही मुंबईच्या पत्रकार परिषदेवर विश्वास ठेवू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, जिथं जिथंही इकोसिस्टीम जनरेट होऊ शकते. आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय, पण आता काही विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये करतोय. हे बघा, कालच्या HPC मध्ये, म्हणजे कालच्या HPC मध्ये 4000 एकर जागा भूसंपादन करण्याच्या प्रस्तावाला काल HPCनं मान्यता पण दिली. मी सांगितलं ना, नाही, धोरणात्मक पॉलिसी ऑलरेडी आहे. फक्त त्या उद्योजकांना पुढे यावं, त्याची तक्रार दाखल करावी. बाकी जो खंडणी गोळा करणार आहे त्याचा व्यवस्थित कायदेशीर कार्यक्रम पोलीस करतील. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.